पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले की हे रेवडी कल्चर, या प्रकारच्या रेवडी संस्कृतीवर त्यांनी घोर टीका केली. पण आज जिंकून येण्यासाठी तेच मार्ग अवलंबले जात असतील तर कुठेतरी स्वतःकडे पाहायची गरज आहे. त्यातल्या त्यात सत्ताधारी आघाडींनी काहीसं कमी गाजर दिलेलं आहे आणि महाविकास आघाडींनी सत्तेत येण्यासाठी जे काय आतिषबाजी करता येणार आहे ती करून टाकली आहे. अनुदान देणं, काही सवलती देणं, घोषणा करणं हे करताना अर्थकारणाचा अजिबात विचार केला जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राचं जे अर्थकारण आहे ते अर्थकारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये गटांगळ्या खात आहे. महिलांच्या हक्कासाठी दोन्ही बाजू खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, पण या सर्व पक्षांनी एकत्रितरित्या महिलांना जी उमेदवारी दिली आहे ती 10% कुठेही जास्त नाही आहे. स्वातंत्र्याची 100री पूर्ण केलेला भारत कसा असेल? NH4, समृद्धी आणि शक्तीपीठ, महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचं वास्तव नक्की काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का? बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का? महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा, विविध रिपोर्टाज आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला व्हायटल कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इनसाइट. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. 2 दिवसांपूर्वी महायुतीने आपला वचननामा जाहीर केला आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे काल महाविकास आघाडीने आपलं पंचसूत्री जाहीर केली. महायुतीने त्यामध्ये लाडकी बहीण 1500ची रक्कम 2100 केली आहे, तर महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमध्ये त्यांनी तीच रक्कम नाव बदलून 3000 रुपये केली आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. पेन्शन आहे, महिला युवकांना 4000 रुपये आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत, यावर आपण बोलणार आहोत. त्याशिवाय निवडणुकांचं किंवा राजकीय पक्षांचं जाहीरनाम्याचं स्वरूप आणि इथून पुढची महाराष्ट्राची राजकीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये बदल होत आहेत का, यावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानेवडेकर मॅम, स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्स मध्ये. नमस्कार मॅडम, तुम्ही पाहिले असतील महाविकास आघाडीची नुकतीच जाहीर झालेली पंचसूत्री पाहिली असेल आणि परवाचा महायुतीचा वचननामा पाहिला असेल. काय वाटतं तुम्हाला, जाहीरनाम्याचं स्वरूप बदलत चाललंय? महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काय विचका झालेला आहे गेल्या 4 वर्षामध्ये, त्याला दोन्ही बाजूंच्या पक्षांनी किंवा दोन्ही बाजूंच्या आघाडी आणि युतींनी एक अत्यंत विचका देणारा तडका मारलेला आहे. हा तडका सवंग लोकप्रियतेचा आहे, पण हा तडका महाराष्ट्राच्या उत्पादकतेवर घाला घालणार आहे. खरं तर राज्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी अनुदान देणं, काही सवलती देणं, घोषणा करणं हे करताना अर्थकारणाचा अजिबात विचार केला जात नाही. राजकारणात मला पुढे कसं जायचंय, माझ्या आघाडीला किंवा युतीला जिंकायचं कसं आहे, याच आधाराने वाटेल त्या उड्या मारल्या जातात. महाराष्ट्रात तर प्रत्येकालाच स्वतःचा वर्चस्व दाखवायचा आहे आणि मुख्यमंत्री होण्याची एक स्पर्धा लागलेली आहे. अशा ह्याच्यात मी कसा पुढे जाईन आणि माझ्या आघाडीला किंवा युतीला जास्तीत जास्त मतं कशी खेचून आणून देईन, या स्पर्धेमधून जे काय अर्थकारण आज समोर आलेलं आहे ते अत्यंत धक्कादायक आहे. असंच होणार होतं. धक्कादायक आहे पेक्षा ते दुःखदायक आहे असं म्हणणं बरोबर ठरेल. राहुल गांधी येण्यानंतर ते पंचमसूत्री जाहीर करणार हे स्पष्ट झालेलं होतं. ते यायच्या आतच त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी महायुतीने कालचा दिवस निवडला आणि अत्यंत अनपेक्षितरित्या कोल्हापूरला घोषणा केल्या. आता या घोषणांमध्ये कोण पहिल्यांदा घोषणा करतं अशी स्पर्धा लागली होती का माहित नाही, पण जर आपण विश्लेषण केलं या दोन्हींचं, तर त्यातल्या त्यात सत्ताधारी आघाडींनी काहीसं कमी गाजर दिलेलं आहे आणि महाविकास आघाडींनी सत्तेत येण्यासाठी जे काय आतिषबाजी करता येणार आहे ती करून टाकली आहे. खरं तर 1500 रुपये महिलांना देण्याबद्दल विरोधी पक्ष या न्यायाने खूप आक्षेप घेतलेले होते. महाविकास आघाडींनी ते योग्य होते की अर्थकारणात अशी सोय करता येणार आहे का? महाराष्ट्राची अर्थव्यवस्था जर चिंताजनक वातावरणात चाललेली आहे तर अशा योजनांची रेवडी वाटणं, मोदींचा शब्द आहे खरं तर हा,
रेवडी वाटणं योग्य आहे का असा प्रश्न केला गेला होता. आज तीच महाविकास आघाडी केवळ 1,500वर न थांबता चक्क 3,000 देऊन टाकते महिलांना. म्हणजे यापूर्वी जो 46,000 कोटींचा खर्च येणार होता तो आता सरळ सरळ दुप्पट होऊन 92,000 कोटींवर गेलेला आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतकी सक्षम आहे का? खरं तर महाविकास आघाडी 2,000 रुपये देईल असं म्हटलं जायचं. तो आकडाच महायुतीने गृहीत धरला आणि काल 2,100 रुपयांची घोषणा करून टाकली. आता ते 2,100 रुपये द्यायचे असं जरी ठरलं तरी त्याचा खर्च येतोय 66,748 कोटी. आता ह्यातून आपण काय निर्माण करणार आहोत? महिलांना सबल करायला हवं, त्यांच्या हातात गेलेला पैसा हा कुटुंबाच्याच खर्चासाठी वापरला जाईल वगैरे सगळं मान्य आहे. पण तशी आपली झेप आहे का? अंथरूण पाहून पाय पसरायचे असतात आणि या खर्चातून जी काय क्रयशक्ती तयार होईल त्यातून महिला नेमकं काय विकत घेणार आहे? महिला काही ठिकाणी तर SIP मध्ये गुंतवणूक करायला लागल्या आहेत. आनंदाची गोष्ट आहे. बँकेत तो पैसा जमा होतोय. मध्य प्रदेशातल्या एका पाहणीत लक्षात आलं होतं की मामाजींनी पैसे दिल्यावर सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीत वाढ झाली. हरकत नाही, अर्थव्यवस्थेला मिळणारी ही चालना आहे. पण अंतिमतः अर्थव्यवस्थेतला हा जो काय बरकतीचा काळ येतो त्या काळाने ज्या ट्रेड सायकल्स निर्माण होतात त्या दूर करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. त्यातनं महसुली तूट वाढते. ही महसुली तूट अशीच वाढणार असेल तर महाराष्ट्राचं आगामी सरकार ज्या कोणाचं असेल ते पुन्हा कर्ज उचलणार आहे का? आजची जर आपण आकडेवारी पाहिली, मला कागदांची मदत लागेल त्यासाठी, तर महाराष्ट्राचा खर्च किती आहे वार्षिक? 6,12,293 कोटी. आणि मिळकत किती आहे? तर मिळकत आहे अतिशयच कमी, म्हणजे 5,01,938 कोटी. आता हा जो खर्च होतोय आणि याच्यातली जी दरी आहे ती अनुत्पादक आहे. शिवाय महाराष्ट्राचं जे वेज बिल आहे ते अत्यंत मोठं आहे. पगारावर 32% खर्च होत आहेत आलेल्या रुपयातले, पेन्शनवरती 12% खर्च होतोय, व्याजावरती 11% खर्च होतोय. व्याज उभारण्यासाठी जे काही नियम तयार केले गेलेले आहेत त्या नियमांची आकडेवारी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने अद्याप ओलांडलेली नाही. सरळ आहे, मान्य आहे. पण आता हे नवीन खर्च जर अशा पद्धतीने होणार असतील तर पुन्हा एकदा बाजारात जावं लागेल, कर्ज घ्यावं लागेल. युवकांना रोजगार देणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य असतं. मनोज जरांगेंच्या मागे जो मराठा समाज गोळा झालेला आहे तो देखील आरक्षणाच्या अपेक्षेने, नोकरीच्या अपेक्षेने त्यांना देवत्व देतोय. मनोज जरांगेंनाही त्याची जाणीव आहे. त्या हातांना काम देण्याची योजना तर ना युतीकडे आहे ना आघाडीकडे आहे. पण आता महाविकास आघाडीने सत्तेत परत येण्यासाठी बेरोजगार युवकांना 4,000 रुपये दर महिन्याला देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आता या बेरोजगारांमध्ये सुशिक्षित बेरोजगार, क्रयशक्ती किंवा वेगळ्या वयोगटातले बेरोजगार असे पोटभेद केले जातील. ते करूनच मतं मिळवायचा प्रयत्न होतो. पण जी काय आकडेवारी उपलब्ध आहे, बेरोजगार म्हणून नोंदणी केलेले जवळपास आत्ता 69 लाख युवक महाराष्ट्रात आहेत. यांना 4,000 रुपये दर महिना जर दिलं तर जो काय खर्च होतो तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला झेपणार आहे का? महिलांना 50% प्रवासात सवलत दिली गेली एसटीतली. ती महिलांची मोबिलिटी वाढावी म्हणून देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला तो निर्णय होता. आज त्यावर कुरघोडी करण्यासाठी महिलांना फुकट प्रवास मिळेल असं सांगितलं गेलं. म्हणजे 80% सवलत इथे देखील महाविकास आघाडी थांबली नाही. तर फुकट प्रवास, मग हा फुकट प्रवास खरंच गरजेचा असेल का? त्यातनं एसटी सारख्या यंत्रणा, ज्या खरं तर एसटी ही काही नफ्यासाठी चालवली जात नाही, गाव तेथे एसटी ही सोयीसाठी असते. पण महिलांनी पूर्णतः मोफत हिंडणं ही काय गरज आहे का? आणि महिलांच्या हक्कासाठी दोन्ही बाजू खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. पण या सर्व पक्षांनी एकत्रितरित्या महिलांना जी उमेदवारी दिली आहे ती 10% कुठेही जास्त नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं जे अर्थकारण आहे ते अर्थकारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये गटांगळ्या खात आहे.
या संदर्भात अभय टिळक जे खूप मोठे अर्थतज्ञ आहेत, जे सातत्याने आपल्या प्लॅटफॉर्म्सवर येत असतात, ते म्हणतात की वित्तीय व्यवस्थापनातच महाराष्ट्र ढासळणार आहे आणि आपापसातली जी सत्ता स्पर्धा आहे त्या सत्ता स्पर्धेमुळे हास्यास्पद काहीतरी दिलेलं जात आहे. ही जनतेची गरज आहे का? शिवाय यातनं काही कायमस्वरूपी टिकणारी असेट्स तयार होणार आहेत का? मनरेगाची योजना ज्या वेळेला घोषित केली गेली त्यावेळेला तो पैसा ग्रामीण इकॉनॉमीमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये फिरेल अशा तऱ्हेचं एक गृहीतक धरलं गेलं. आज तुम्ही अर्थकारणाबद्दल प्रश्न विचारला. महाराष्ट्राच्या साखरपट्ट्यामध्ये जे काही धनदानगी घराणी आहेत ती परस्परांविरोधात उभी आहेत. त्या परस्परांच्या वादाचा जनतेला काय फायदा हा प्रश्न आहे. दुसरं असं आहे की इतक्या योजनांची खैरात केली जाते की त्यामुळे शेतीला काम करणारी हात मिळत नाही आहेत. आज सांगितलं काय जात आहे तर दिवाळी चांगली झाली शेतमजुरांची, दिवाळी चांगली झाली व्यापाऱ्यांची, पण जो मालक आहे शेतीचा त्याच्या हाती मात्र काहीच आलं नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी आघाडी घेतली होती घोषणांमध्ये 1 दिवसाची, ते सांगतायत की आम्ही सत्तेत आल्यानंतर 1,00,000 सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमाफी दिली. कर्जमाफी 2017 साली पण दिली गेली होती. 34,000 कोटींचं कर्ज थकीत होतं. त्यातलं वेगवेगळ्या निकषांमुळे केवळ 24,000 कोटींचं कर्ज माफ केलं गेलं. त्याबद्दल अजित नवले जे किसान युवक आणि बाकी म्हणजे मोहिमांमध्ये अग्रेसर असतात ते सांगत असतात. त्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे, लॉंग मार्चमुळे एक कर्जमाफी दिली गेली. ती 2 लाखाच्या आत ज्यांचं कर्ज होतं त्यांना दिली गेली. त्यामुळे 19,000 कोटी माफ झाले. याचं देखील सरकारच्या अर्थव्यवस्थेवर एक बर्डन आलं. शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये का? तर त्यांची गरज असते. त्यांचं आधीचं कर्ज निरंक झाल्याशिवाय त्यांना पुढे बियाणं घ्यायला देखील काही मिळू शकत नाही. शेतकरी आत्महत्यांची जी विक्रमी संख्या आहे ती कोणत्याही सत्ताधाराला लाज आणणारी आहे. आणि एवढे शेतकरी एखादा साथीचा रोग आला असताना वर्षानुवर्ष आत्महत्या करताना सरकार, ते कोणाचंही असो, किंवा राजकीय व्यवस्था त्यावर उपाय का शोधू शकत नाहीये? हा महाराष्ट्रासारख्या एका पुरोगामी, प्रागतिक आणि अर्थव्यवस्थेत आघाडीवर असलेल्या राज्यांनी आत्मचिंतन करायचा विषय आहे. तसं तर काहीच केलं जात नाहीये. आणि फक्त आमच्या सत्ता स्पर्धेमध्ये आम्ही पहा तुम्हाला काय देतोय, म्हणजे फोडीले भांडार अशा पद्धतीचं जे धनधनादन आणि खटाखट सुरू आहे ते काही फारसं कामाचं नाहीये. शिवाय ज्या राज्यांमध्ये अशा योजना जाहीर झाल्या त्या राज्यांनी त्या अचानक बंद केल्याचे अनुभव देखील आहेत. त्यातनं सामाजिक प्रश्न देखील निर्माण झाले. मी थोडंसं मागे जाऊन काही मागे घेऊन जाते. तेव्हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर जो काय ताण निर्माण झाला त्याच्याबद्दल एक आर्थिक श्वेतपत्रिका काढली होती. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांनी केन्स शोधत होता की कोण आहेत ते कणकवलीचे नारायण राणे, असं एक उत्तम गाजलेलं भाषण विधानसभेत केलं होतं. आज तेही त्याच मार्गाने जात आहेत. म्हणजे जर जिंकून यायचं असेल तर तुम्हाला धर्माची गरज पडतेय, जिंकून यायचं असेल तर जातीची गरज पडतेय, आणि जिंकून यायचं असेल तर तुम्हाला अर्थकारणाची खेळ करायला काहीच का वाटत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या अर्थतज्ञांनी आणि महाराष्ट्रातल्या शहाण्या लोकांनी यावर जरूर विचार करावा. महिलांच्या हाती पैसा जाऊ नये का? तर जावा. त्या उत्तम खर्च करतील, ते एक विनिंग कॉम्बिनेशन असू शकेल, पण त्याच्यामध्ये स्पर्धा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्ही सोडवण्याला मागे पुढे पाहता. आज सोयाबीनला भाव नाही, आज कापसाला भाव नाही. काँग्रेसनं अत्यंत उत्तमरित्या हे मुद्दे शोधले होते, पण ती काँग्रेस आज काय योजना कर्जमाफीची शेतकऱ्यांसाठी आणतीये ती प्रत्यक्षात येणार आहे की नाही याच्यावर विचार करायची खूप गरज आहे. खरं तर स्पर्धात्मकतेमध्ये मतदारांना फायदा होऊ शकतो. त्याची विकृत उदाहरणं प्रत्येक मतदारसंघात दिसत असतील. काय पद्धतीचं प्रलोभन दाखवलं जातं, काय पद्धतीचं वाटप केलं जातं याबद्दल न बोललेलं बरं. त्याचे काही पुरावेही नसतात.
पण इथे तर ही जी काय स्पर्धा आहे किंवा ही जी साठमारी आहे लोकांना आर्थिक आश्वासनं देऊन भुलवण्याची, ती इथे राजरोसपणे सुरू आहे. आणि ते राजरोसपणे सुरू असताना महाराष्ट्राचं जे समाजमन आहे आणि महाराष्ट्रातले जे शहाणे लोक आहेत ते याबद्दल प्रश्न निर्माण जरी करतील तरी दोन्ही बाजू त्याच मार्गाने जात असल्यामुळे इथे बोलायचं कोणाला? मग उडदा माझी काळे गोरे असा हा प्रश्न झालाय. यातून महाराष्ट्राचा क्रमांक वर येईल, महाराष्ट्र सर्वाधिक उत्तम राज्य होईल वगैरे या सगळ्या वल्गना प्रत्यक्षात येणार नाही, हे सत्य आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्राच्या विरोधकांनी काही गोष्टींचं चिंतन मनन करायची गरज आहे. ती ते या निवडणुकीच्या निमित्तानं करणार नसतील तर येणाऱ्या काळात करतील का काय? मी एकच विधान सांगून संपवते. सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी अत्यंत कमी कालावधीत काँग्रेसला महाराष्ट्राचा पड जिंकवून दिला होता. त्यांनी घोषणांची अशीच आतषबाजी केली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाईल. त्याच जी आर मध्ये एक साधासा शब्द होता, अमुक कालावधीपर्यंत. तो न वाचताच शेतकऱ्यांना मोफत वीज याचं भांडवल केलं गेलं. कोणीही प्रश्न विचारायच्या आतच वाऱ्यासारखी ही योजना पसरली. त्यानंतर काँग्रेस निवडून आली, पण सुशील कुमार शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. तर मराठा समाजाचे प्रतिनिधी असलेल्या किंवा त्यांच्यापेक्षा प्रशासनाची जाण आहे असं हायकमांडला वाटलं, त्या विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री नेमलं गेलं. त्यांनी पहिल्याच बैठकीत ठराव करून ही जी काय सवलत होती ती सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात. त्यामुळे आत्ता घोषणा देऊन टाकायच्या खटाखट खटाखट, धनाधन धनाधन, आणि नंतर जिंकून आल्यावर काहीतरी वेगळं करायचं की काय असं तर मनात नाहीये ना, हाही प्रश्न आहे. आता राजकारणी कितपत सत्य बोलतात वगैरे यात आपण नको जाऊया, हे फार नैतिकतेचे प्रश्न आहे. पण आज या घोषणा खरंच प्रत्यक्षात आल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्या विकास कामाला पैसा राहणार आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यावर विचार करावा लागेल. मॅडम, मला राजकारणाकडे यायचंच आहे, पण मला एक टेक्निकल प्रश्न पडलाय. या योजनेचं समर्थन करताना काही गोष्टी सांगितल्या जातात. त्या म्हणजे की विरोधात असं बोललं जातं की या योजनेच्या की आरोग्य आणि शिक्षणावर खर्च करा, पण त्यालाही खर्च करायला लागणार आहे, त्यालाही पैसे अधिक लागणार आहे, त्याच्यामुळेही वित्तीय तूट किंवा महसुली ती तूट वाढणार आहे. पण त्याच्याऐवजी हे न करता महिलांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल किंवा क्रयशक्ती वाढेल म्हणून हे पैसे दिलेले जातात. एकूण हिशोब एकच होणार आहे असं हे समर्थन करताना सांगितलं जातं. काय असतं, एखादा निर्णय घेतल्यावर त्याचं समर्थन करण्याचे अनेक मार्ग राजकारणी शोधतात. आपण आधीच म्हटलंय की महिलांना निधी मिळायला कोणीही विरोध करून चालणार नाही. महिला फार सोचतात, महिला कुटुंबाला आधार देतात, महिला मुलांचं भलं बघतात. त्यामुळे पतीच्या हातात न जाता त्यांच्या हातात पैसा येणं हे एका अर्थाने उत्तम आहे. पण तो किती पैसा यावा याला काही मर्यादा आहेत की नाही? आणि मग हा पैसा जेव्हा आपण देतो आहोत तेव्हा तो पैसा कसा येईल याची देखील एक योजना हवी ना. साधा आपण घराचा आपण टाळेबंद चालवताना येणारं उत्पन्न किती त्यावरच खर्च अवलंबून ठेवतो. शिवाय ज्या वेळेपासनं वस्तू आणि सेवा कर प्रणाली म्हणजे जीएसटी लागू झालेला आहे त्यानंतर राज्यांना कर आकारणी करायला अत्यंत मर्यादित स्रोत राहिलेले आहेत. हे स्रोत कोणते असतील तर वाहन कर, त्यांचं नोंदणी, मुद्रांक शुल्काची नोंदणी, मालमत्ता कराची नोंदणी, मनोरंजन कर, या सगळ्यामधून मिळून मिळून किती पैसा मिळणार आहे? तो पैसा तर तुम्ही एवढ्याल्या ज्या योजना जाहीर करतात त्या भरून काढणारा नाहीये. शिवाय केंद्र आणि राज्य यांचे उत्तम संबंध असतील नसतील तरी केंद्राने तरी अशा अनुत्पादक योजनांसाठी पैसा किती द्यायचा? काय होतं की शेतकऱ्यांना माफी देऊन त्यांना कर्जमुक्त करायचं आंदोलन वारंवार होतं. ते शरद जोशींपासून अनेक शेतकऱ्यांच्या कैवारी असलेल्यांनी केलं, राजकारणाकडे डोळे ठेवून राजकीय मंडळींनी देखील केलं. पण मुळात शेतीच्या प्रश्नांना आपण हात घालतोय की नाही? आता निवडणुका हे सगळं करायला पुरेशा असतात का नाही सांगता येणार. 5 वर्षांचा तो सगळा खेळ असतो. पण या 5 वर्षांसाठी सुरू झालेल्या खेळानिमित्त
काही मूलभूत मूलगामी चिंतन हा महाराष्ट्र करणार आहे की नाही, हा प्रश्न निदान वेगवेगळ्या मंचांवरून उपस्थित व्हायची गरज आहे. काँग्रेसनं अशाच प्रकारच्या घोषणा करत पहिल्यांदा कर्नाटकचं राज्य मिळवलं, मग तेलंगणाचं राज्य मिळवलं. आपनी ज्या काय घोषणा केल्या, आप सारखा जो पर्याय म्हणून उभा राहणारा पक्ष होता, त्यांनी देखील ज्या प्रकारच्या घोषणा केल्या त्या घोषणांची रेवडी उडवली गेली भाजपकडून. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः म्हणाले की हे रेवडी कल्चर म्हणजे मराठीतला रेवडी वेगळं आणि बाकी हिंदीत रेवडी म्हणजे बत्तासे खा, फुटाणे खा आणि आनंदात राहा, या प्रकारच्या रेवडी संस्कृतीवर त्यांनी घोर टीका केली. पण आज जिंकून येण्यासाठी तेच मार्ग अवलंबले जात असतील तर कुठेतरी स्वतःकडे पाहायची, अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यायची आणि तुम्ही सवंगतेचा आव आणून निवडणुका जिंकून काय साधता आहात याचा विचार करायची गरज आहे. मॅडम, मला लोकसभेची 2024च्या लोकसभा निवडणुकीचं एक उदाहरण द्यायचंय. म्हणजे कदाचित ते याच्याशी सुसंगत नसेल, समकक्ष पण नसेल, पण तरीही मला ते सुचतंय. लोकसभेमध्ये भाजपने किंवा एनडीएने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणला होता. त्याच्या विरोधात इंडिया आघाडीने किंवा काँग्रेसने संविधानाचा मुद्दा रेटला होता. तेव्हा असं बोललं जात होतं की संविधानाचा मुद्दा किती अपील होईल लोकांना अजूनही, पण तो निकालानंतर असं दिसतं की थोडाफार झाला. आता त्याच पद्धतीने लाडकी बहीण योजना किंवा इतर अनेक योजना महायुती किंवा भाजप सरकार पुढे आणते, तेव्हा काँग्रेसला किंवा इथल्या महाविकास आघाडीला अशाच प्रकारची संधी होती का त्याच्या विरोधात बोलण्यासाठी किंवा कृती करण्यासाठी? तुम्ही लाडकी बहीण देताय किंवा इतर योजना देताय, मात्र आम्ही रोजगार देऊ, हे नॅरेटिव्ह रेटण्याची संधी काँग्रेसने किंवा एमव्हीएने गमावली आहे. आणि ती एमव्हीए किंवा काँग्रेस आता महायुती किंवा बीजेपीच्या पिचवर येऊन खेळतीये, असं झालंय का? चांगला प्रश्न आहे हा. खरं तर रोजगार निर्मिती हे खूप मोठं आव्हान आहे. शिवसेना उबाठा गटाकडे एक सर्वाधिक तरुण आणि लोकप्रिय होणारं नेतृत्व आहे आदित्य ठाकरेंचं. एका राजकीय मंचावरून न बोलता त्यांनी एका वर्तमानपत्राच्या सिम्पोजियम मध्ये रोजगार निर्मिती हे खूप मोठं आव्हान असल्याचं मान्य केलंय. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी मला असं वाटतं केवळ राज्यकर्तेच पुरेसे आहेत असं नाही. त्यासाठी समाजातल्या सर्व महत्वाच्या घटकांनी एकत्र येऊन विचार करावा लागेल. डेमोग्राफिक डिव्हिडंड भारताला मिळेल असं आपण म्हणायचो, कारण आपली जी लोकसंख्या आहे ती तरुण आहे. पण या तरुण लोकसंख्येच्या हाताला कामच मिळत नाहीये. मग ते 4,000 रुपयांचा महिन्याला भत्ता देऊन त्याला एखादा लॉलीपॉप देऊन त्याचे जीवन सुधारणार आहे, त्याच्या जीवन प्रणालीत बदल होणार आहे, की मुळात खोलात जाऊन काहीतरी करायची गरज आहे, यावर उत्तर देणं आवश्यक आहे. केवळ भारत किंवा महाराष्ट्रासमोरचाच हा प्रश्न नाही, तर जॉबलेस ग्रोथ हा संपूर्ण जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. ट्रम्प निवडून आल्यावर देखील ते तिथल्या स्थानिकांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वेगवेगळी आयुध वापरायची घोषणा करताय, कारण तिथे देखील लोकसंख्येला हाताला काम कसं द्यायचं हा खूप मोठा प्रश्न भेडसावतोय. अशा वेळेला मवियाला उत्तम संधी होती. खरं सांगायचं तर मवियाकडे अत्यंत उत्तम विचार करणारे लोक आहेत. जयराम रमेश आहे, पवन खेरा आहे, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा देखील अशा सगळ्या सामाजिक हिताच्या आर्थिक योजनांमध्ये विचार करण्यात हातखंडा आहे. पण ह्या सर्व लोकांनी मिळून काही नवीन योजना न आणता फक्त पैसे देण्याचं जे आश्वासन दिलेलं आहे ते काही काळासाठी भुलवणारं वाटेल. पण असे पैसे मिळाल्यानंतर नेमकं त्यातनं काय बाहेर पडतं त्याचा विचार करावा लागणार आहे. जगन रेड्डी यांनी आपल्या राज्यामध्ये अशाच प्रकारच्या पैशांची खैरात केली होती. ते पैसे इतके जमा व्हायला लागले होते की समाजातल्या या योजनांचे लाभार्थी होऊ न शकणाऱ्यांना जे लाभार्थी असायचे ते कर्जांनी रक्कम द्यायचे. त्यातनं एक साधारणतः किंचितसा सामाजिक अनरेस्ट निर्माण होईल का अशी शंका निर्माण झाली आणि त्यामुळेच अडचणीत असलेल्या आणि विस्मृतीत गेलेल्या चंद्राबाबू नायडूंचं सरकार त्या राज्यात परत आलं
महाराष्ट्रातही कदाचित अशीच आर्थिक प्रलोभनं दाखवली गेली तर येणाऱ्या काळामध्ये हे संकट निर्माण होऊ शकेल. सातत्याने महाराष्ट्रावर टीका केली जाते की इथले प्रकल्प गुजरातमध्ये गेले, इथले प्रकल्प कर्नाटकमध्ये गेले. त्याला आता महायुतीने उत्तर देणं सुरू केलंय की टोयोटा आमच्याकडे आलं, JSW आमच्याकडे आलं, हे सगळं आमच्या काळात आलं. पण ह्या सगळ्या प्रकल्पातून निर्माण होणारे रोजगार हे केवळ काही लाखात आहेत. आणि इथे नोंदणीकृत बेरोजगारच जर 70 लाख असतील तर या मोठ्या बॉम्बला उत्तर कसं द्यायचं याकडे लक्ष द्यायची गरज आहे. ते लक्षात येताना जर राजकीय पक्ष अपुरे पडत असतील तर समाजाची एकत्रित मोठ बांधून त्यात अर्थतज्ञांना, सामाजिक अभ्यास करणाऱ्यांना एकत्र घ्यायचं असतं. अशा प्रकारचा एक्झरसाइज आत्ता ना महायुतीने केलाय ना महाविकास आघाडीने केलाय. काँग्रेस अशा प्रकारचं काम करते. विशेषतः राहुल गांधी त्यांची वाटचाल सुरू झाल्यानंतर समाजातल्या वेगवेगळ्या वर्गांना, अर्थतज्ञांना स्वतःच्या समवेत आणतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात. पण महाराष्ट्राच्या निवडणुकीबाबत असा प्रयोग ना त्यांनी केला ना महायुतीने केला. त्यामुळे नेमकं तुम्ही जनतेला काय देतात आणि काय सांगू पाहतात की ही तुमच्यापेक्षा माझा शर्ट कसा स्वच्छ आहे, कसा उजळ आहे आणि कसं मी जास्त देऊ शकतोय याची लढाई आहे का, असा देखील प्रश्न कालच्या आणि आजच्या घोषणांनी निर्माण केलेला आहे. मॅडम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात. महायुतीचा वचननामा असो किंवा महाविकास आघाडीची पंचसूत्री न्यायपत्र. असो, महाविकास आघाडीची पंचसूत्री असो, या निमित्ताने एक प्रश्न असा पडलाय, त्याचं उत्तरही तुम्ही बऱ्यापैकी दिले. तो प्रश्न असा की निवडणुका जिंकण्यासाठी जात आणि धर्म या एलिमेंट सोबत नवा एलिमेंट ऍड झालाय का महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा भारताच्या राजकारणात? तो एलिमेंट म्हणजे रेवडी कल्चरचा. याचं बऱ्यापैकी उत्तर तुम्ही तुमच्या विश्लेषणातून दिलं. खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू.